नमस्कार. मी संदीप मोरे. महाराजांची संकल्पना बनवण्यामागे आपला हेतू हाच आहे की आपले महाराज छत्रपती महाराज हे लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. लोक फक्त इतिहास बोलतात, इतिहास सांगतात, पण जेव्हा शिवजयंती साजरी करायची वेळ येते तेव्हा लोक एखाद्या जुन्या आपल्या हाफ मूर्त्या असतात त्या ठेवतात. पाठीमागे ऑरेंज कपडा लावला, जी मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. हे मला कुठेतरी खटकत होतं की हे महाराजांना आपण छत्रपती बोलतो, हे आपले देव आहेत, आपण त्यांना देवच मानतो. तर मग देव आपण गणपती देवाऱ्यातला अर्धा ठेवतो का? तर नाही, तसं नाही आहे. आपण गणपतीची मूर्ती जशी अख्खी ठेवतो तशी आपली महाराजांची मूर्तीसुद्धा अख्खी असायला हवी. ह्या हेतूने आपण हे कार्यक्रम सुरू केला. पण आज लोकांच्या पण अपेक्षा वाढलेल्या आहेत. महाराज कसे असायला पाहिजे, अर्धी नको, हा विचार लोकांपर्यंत पोचलेला आहे. बऱ्यापैकी लोकांनी ते मान्य पण केलं आहे. आणि आज लोक सिंहासनावरची मूर्ती, वेगवेगळ्या महाराजांच्या बैठकामधल्या मूर्त्या या ठेवत असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने शिवजयंती साजरी करतात. शिवजयंती चांगली व्हावी आणि मोठ्या प्रमाणात होईल. शेवटी आपल्या छत्रपतीची जयंती आहे. दिवाळीच्या गणपतीचा जल्लोष साजरा करतो तसं आपली महाराजांची शिवजयंतीसुद्धा तशा त्याच जल्लोषामध्ये साजरी व्हायला पाहिजे. त्यांचे विचार लोक काय करत आहेत की आजकालची जी तरुण पिढी आहे, महाराजांना मानणारा वर्ग भरपूर आहे, पण ते फक्त टिळे आणि कानात बाली याच्यापर्यंत डिपेंड आहे. तर त्याच्यापर्यंत न राहता महाराजांनी जो इतिहास घडवला 14 वर्षापासून, त्यांनी जे अनुभव घेतले आणि ते कसे पुढे मोठे होत गेले, ते विचार, त्यांचे अनुभव हे स्वतः पहिले मनात आत्मसात केले पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी इतरांना पण ते पटवून दिले पाहिजे. जरुरी नाही की तुम्ही बाहेर सगळीकडे प्रवचन दिले पाहिजे. ही सुरुवात आपण आपल्या घरापासून, मुलांपासून, लहान मुलं आहेत, भाऊ असतील, आजूबाजूचे असतील, यांच्यापासून केली तरी भरपूर झालं. हे जे आपल्याकडे मोठ्या मोठ्या मूर्त्यांची जी कामं चालतात, हे वर्षभर आहे ना, माझ्याकडे मी फक्त महाराजांवरतीच काम करतो. कारण की ते गाणं आहे ना, श्वासात मनात राजे, तसं ते आपल्या श्वासात मनात पूर्ण रक्तामध्ये भिनलेलं आहे. त्या पद्धतीने आपण त्याची महाराजांची कशा वेगवेगळ्या संकल्पना लोकांना परवडते आणि लोक त्याचं चांगलं सेलिब्रेशन करू शकतील याचा आपण प्रयत्न करत असतो. पण हे करता करता मी जिथे जन्माला आलो ते स्प्रिंग मिल कंपाऊंड, मिल वस्तीत, ज्या आमच्या बॉम्बे डाईंग कंपनीच्या मालकाचे कंपाऊंड आहे. नायगावचा राजा म्हणून इथे फेमस आहे. ह्या मंडळात आपण मी जन्मलो याचं मला भाग्य वाटतं. आणि खास करून जी इकडची जी माझी मित्रमंडळी आहेत, जे आमच्या रहिवासी कंपाऊंड आहे, ह्या लोकांचा पण माझ्या कामामध्ये, मला मोठं होण्यामध्ये मोठा हातभार आहे. हे लोक मला सांभाळून घेतात, समजून घेतात. त्या दिवशी आमचे माननीय आमदार अल्लास कोळकर साहेब यांचं एक आम्हाला मोठं छत्रछाया लाभलेलं आहे. वेळोवेळी त्यांची पण मदत होते आणि ते कुठल्याही या मदतीसाठी जे सामान ठेवायचं आहे किंवा काही अडचण आली तर त्यांचा एक आम्हाला चांगला मोठा आधार असतो. त्यांचा आधारस्तंभ माननीय अल्लास कोळकर साहेब, त्यांचाही याच्यामध्ये मोठा मोलाचा हात आहे. या सगळ्यांच्यामुळे आपण ह्या संकल्पना सादर करू शकतो, याचा एक मला अभिमान आहे. जर या मूर्त्या, ज्या माझ्याकडच्या महाराजांच्या मूर्त्या आहेत, छत्रपती महाराज, तिथे निमित्त जर कोणाला हव्या असतील, मी भाड्याने देतो, रेंटने देतो, तर तुम्हाला अवेलेबल होतील. फक्त एवढंच की कॉन्टॅक्ट आधी करा. माझा नंबर मी दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही कॉल करू शकता.